रवळकर आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपण सिस्टीम क्लॅश बद्दल बोललो, आपण सिस्टीम्स बद्दल बोललो. आज आपण बोलणार आहोत सिस्टीम अलाइनमेंट बद्दल. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे सिस्टीम अलाइनमेंट. व्हेन ऑल सिस्टीम वर्क्स इन सिंक, म्हणजे सिस्टीम अलाइनमेंट जेव्हा सर्व सिस्टीम एकत्र काम करू लागतात तेव्हा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आपल्या लाईफच्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या जेव्हा एकत्र काम करायला लागतात तेव्हा लाईफमध्ये काय काय बदल होतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावर, आपल्या गोल्सवर, आपल्या डेली रुटीनवर काय काय फरक पडतो हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहायचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय ना मित्रांनो, आपण बघूया की आपलं जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल, आपण मेहनत पण करतोय, आपण स्पिरिच्युअलिटी पण फॉलो करतोय आणि तरी पण जर आपली लाईफ पुढे जात नसेल तर यामध्ये एक प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम असतो की सिस्टीम वीक असल्याचा नाही तर सिस्टीम मिसमॅच झाल्याचा. आणि म्हणून पहिले आपण हे समजून घेऊ की सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो, सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे हॅबिट नाहीये. सिस्टीम म्हणजे पॅटर्न. आपण कसा विचार करतो, आपण कसे डिसिजन घेतो, एनर्जी कशी वापरतो, त्या एनर्जीचा आपण युटिलायझेशन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कसं करतो आणि आपण पैसे कसे हँडल करतो, जीवनाकडे कसं पाहतो, आपण लाईफ मध्ये प्रत्येक गोष्ट कशी एकमेकांसोबत कनेक्ट करतो. मित्रांनो, हे समजून घ्या की सिस्टीम जी आहे ती आपली एक इनव्हिजिबल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आपल्या आयुष्याची एक इनव्हिजिबल ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्याला आपण लाईफ सिस्टीम म्हणूयात. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पाहू की आपण लाईफ मधल्या कोर, म्हणजे ज्या कोर महत्वाच्या ज्या लाईफ सिस्टीम्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत. पहिली आहे थॉट सिस्टीम, म्हणजे आपण आयुष्य कसं पाहतो. दुसरी कोणती आहे? डिसिजन सिस्टीम, आपण निर्णय कसा घेतो आणि आपण त्या निर्णयावर काय ऍक्शन घेतो. तिसरी आहे एनर्जी सिस्टीम, शरीर, इमोशन आणि रुटीन, म्हणजे आपण आपल्या शरीराकडे कसं लक्ष देतो, आपण आपले इमोशन्स कसे मेंटेन ठेवतो आणि आपण रुटीन कशा पद्धतीने फॉलो करतो. चौथी आहे मनी सिस्टीम. मनी सिस्टीम काय म्हणते? अर्निंग, स्पेंडिंग, थिंकिंग अबाउट मनी, म्हणजे अर्न कसं करायचं, होल्ड कसा करायचा, इन्व्हेस्ट कसं करायचं आणि हे रिपीट कसं करायचं. ठीक आहे मित्रांनो, शेवटची सिस्टीम आपली आहे स्पिरिच्युअल सिस्टीम. स्पिरिच्युअल सिस्टीम म्हणजे काय? आपली आंतरिक शांतता, आपली इंटरनल स्टॅबिलिटी आणि अवेअरनेस, या ही आपल्याला स्पिरिच्युअल सिस्टीम कडून येते मित्रांनो. तर सिस्टीम मिसमॅच झाली तर काय होतं मित्रांनो? सिस्टीम जर मिसमॅच झाली तर आपली लाईफ जी आहे ना ती स्टक होते. आणि लाईफ स्टक होते म्हणजे काय होतं? आपल्या लाईफमध्ये सिंगल प्रॉब्लेम किंवा मल्टिपल प्रॉब्लेम्स येतात किंवा अशा काही सिच्युएशन्स तयार होतात ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जायला किंवा मागे यायला थोडी अडचण येते. तर काय होतं? थॉट सिस्टीम काय म्हणते की मी मोठं करणार आहे. डिसिजन सिस्टीम काय करते की असं वाटतं की आपण डिसिजन पोस्टपोन करतोय. ठीक आहे. एनर्जी सिस्टीम काय? आपण जर कन्सिस्टंटली थकलेले वाटत असलो, आपल्याला जर टायर्डनेस फील होत असेल तर इथे आपली एनर्जी सिस्टीम नीट वर्क करत नाही हे आपण समजून घ्यावं. आणि याच्यामुळे काय होतं? नथिंग मूव्ज. नथिंग मूव्ज म्हणजे काय? काहीच रिझल्ट आपल्याला भेटत नाही. तर मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल आपण पाहू की स्पिरिच्युअलिटी स्ट्रॉंग. मनी सिस्टीम वीक आहे, डिसिजन आपण अवॉइड करतोय, रिझल्ट काय? शांतता आहे, पीस आहे, पण प्रोग्रेस नाहीये. एक सिस्टीम पुढं पण दुसरं मागं जर असेल, म्हणजे जर एक सिस्टीम काम करते, आपण एका सिस्टीमवर काम करतोय पण दुसरी सिस्टीम जर प्रॉपर फॉलो होत नसेल तर काय होतं की आपण आहे तिथेच अडकून राहतो आणि लाईफ स्टक होऊन जाते. तर आपण हे समजून घेऊ की व्हॉट इज सिस्टीम अलाइनमेंट. सिस्टीम अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय मित्रांनो? तर सिस्टीम अलाइनमेंट म्हणजे काय? सगळे सिस्टीम एकाच डायरेक्शन मध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की सिस्टीम अलाइनमेंट. म्हणजे सगळ्या सिस्टीम्स ज्या आपल्या लाईफच्या 4-5 सिस्टीम्स आहेत, जे थॉट सिस्टीम, डिसिजन सिस्टीम, एनर्जी सिस्टीम, मनी सिस्टीम आणि स्पिरिच्युअल सिस्टीम, ह्या जेव्हा एकाच डायरेक्शन मध्ये, एकाच फ्लो मध्ये काम करतात त्यावेळेस आपण त्याला सिस्टीम अलाइनमेंट म्हणूयात मित्रांनो. तर काय? आता सिस्टीम अलाइनमेंट कशी असेल मी तुम्हाला सांगतोय थोडक्यात. थॉट सिस्टीम काय करते? थॉट सिस्टीम डिसिजनला सपोर्ट करते. डिसिजन सिस्टीम काय करते? डिसिजन सिस्टीम एनर्जी योग्य ठिकाणी वापरते. एनर्जी सिस्टीम काय करते? मनी क्रिएट करते. मनी सिस्टीम काय करते? स्टॅबिलिटी देते. आणि
स्पिरिच्युअलिटी काय करते, आपल्यामधला जो इगो आहे, आपल्यामध्ये ज्या बॅड हॅबिट्स आहेत किंवा आपल्या जो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो चेंज करते. ह्या सिस्टीम अशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये काम करतात. तर जेव्हा ह्या सिस्टीम अलाइनमेंट मध्ये येतात मित्रांनो, म्हणजे ह्या सिस्टीम जेव्हा सगळ्या एकत्र अलाइन होतात त्यावेळेस काय होतं, तर आपल्याला एफर्ट्स जे आहेत आपल्या लाईफमध्ये, ते एफर्ट्स आपल्याला खूप कमी करावे लागतात आणि लाईफ एका फ्लो मध्ये चालायला लागते मित्रांनो. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण इझिली आपल्या लाईफमधले जे डे टू डे कामं आहेत, आपल्या जे अचिव्हमेंट्स आहेत, आपले जे गोल्स आपल्याला अचीव्ह करायचे आहेत, आपण फोकस्ड होतो, आपण एनर्जेटिक होतो, आपल्याला उत्साह जाणवतो आणि हे आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या चेहऱ्यावर दिसतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे काय होतं की आपण एक बेटर पर्सन बनतो आणि लाईफमध्ये आपण हळूहळू पुढे जातो. तर आपण आता हे पाहूयात की लाईफमध्ये मित्रांनो की अलाइनमेंट कसं दिसतं, आपल्या रिअल लाईफमध्ये अलाइनमेंट कसं दिसतं हे आपण पाहूयात मित्रांनो. वन क्लीन अलाइनमेंटचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की थॉट जर अलाइन असतील तर काय स्टेप बाय स्टेप ग्रो होते. डिसिजन असतील तर छोटे छोटे डिसिजन्स घ्यायचे, स्मॉल पण स्टेडी, आणि स्टेप बाय स्टेप ग्रो त्यामुळे आपली होते. एनर्जी सिस्टीम काय करते की आपल्याला एक प्रॉपर रुटीन देते आणि कधी काम करायचं आणि कधी एनर्जी कन्झर्व करायची, म्हणजे कधी रेस्ट घ्यायचं हे आपल्याला त्यातून कळायला लागतं. मनी सिस्टीम काय करतं, सिंपल ट्रॅकिंग आणि क्लॅरिटी. जर तुमची मनी सिस्टीम प्रॉपरली तुम्ही ट्रॅक करत असाल, जर तुमचा मनी प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट होत असेल, तो ग्रो होत असेल, परत रिइन्व्हेस्ट होत जाईल आणि सायकल कन्सिस्टंटली चालू असेल, तर ही आपल्याला लाईफमध्ये एक क्लॅरिटी देते, एक स्टॅबिलिटी देते. स्पिरिच्युअलिटी काय करते, स्पिरिच्युअलिटी आपल्याला ग्राउंडेड ठेवते, म्हणजे आपल्याला जमिनीशी जोडून ठेवते, आपल्या डोक्यामध्ये हवा जाऊ देत नाही आणि आपल्याला पळ काढायला कन्वर्ट करते. म्हणजे आपल्याला कसं आपण की एखाद्या गोष्टीपासून आपण पळ काढायला पाहतो, एस्केप करायला पाहतो, एखादी गोष्ट आपण सोडून द्यायला पाहतो. हे आपल्या लाईफ मधली जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीपासून पळ काढणं किंवा त्या गोष्टीपासून दूर जाणं, तिला स्किप करणं, हे जे एस्केपिझम आहे ते आपल्या लाईफ मधल्या स्पिरिच्युअलिटीमुळे कमी होतं मित्रांनो. याचे रिझल्ट काय येतात, लाईफ मॅजिकली तर बदलत नाही पण हळूहळू स्मूथ होत जातं आणि नंतर एक स्टेप अशी येते की आपल्यालाच जाणवते की काही दिवसांपूर्वी आपण कसे होतो आणि आता आपण काय आहोत. आपण एक कम्प्लीट चेंज्ड पर्सन आहोत, ज्यामुळे आपण काहीतरी अचीव केलेलं आहे आणि आपल्या काही लाईफमध्ये आपण गोष्टी अचीव करून आपले गोल्स साध्य केलेले आहेत. तर मित्रांनो, थोडी एक सेल्फ चेक मोमेंट मी तुम्हाला देतो की काय सध्या आपण काय करायला पाहिजे की आपण स्वतः चेक करायला पाहिजे की आपल्या स्वतःच अनालिसिस करायला पाहिजे. पहिला मुद्दा आपण काय करायला पाहिजे की आपल्या लाईफमध्ये आपलं स्ट्रॉंगेस्ट सिस्टीम कोणतं आहे ते आपण चेक केलं पाहिजे. नंतर आपण हे चेक केलं पाहिजे की माझा कोणता सिस्टीम मागं पडतोय. तिसरी गोष्ट आपण ही पाहिली पाहिजे की आपण कोणत्या सिस्टीमवर जास्त अवलंबून आहोत. आणि मग हे सगळं जेव्हा होतं त्याच्यानंतर आपल्याला कळून चुकतं की ठीक आहे, ही सिस्टीम मध्ये मी पुढे आहे, या सिस्टीम मध्ये मी मागे आहे आणि ह्या सिस्टीमवर मी सगळ्यात जास्त बिलीव्ह करतो किंवा ही सिस्टीमवर मी सगळ्यात जास्त काम करतोय. मग जे आपण मागे आहोत त्याला बाकीच्या सिस्टीमच्या सोबत आणणं, जिथे आपण जास्त काम करतोय त्याला पण बाकीच्या सिस्टीमच्या सोबत आणणं आणि सगळ्यांना एका फ्लो मध्ये घेऊन चालणं. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा फेल होतो ना तेव्हा आपण ऍक्च्युली फेल नसतो, तेव्हा आपण मिसअलाइन्ड असतो. आपल्या लाईफमध्ये आपण काहीतरी कमी पडत असतो, कुठेतरी मागे पुढे होत असतो आणि ह्या मिसअलाइनमेंटमुळे आपण फेल होत असतो. ऍट द एंड मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सांगेल की एक सिस्टीम फिक्स करून आयुष्य फिक्स होत नाही. अलाइनमेंट्स ज्या आहेत त्याही हळूहळू होत असतात. अवेअरनेस ही त्याची पहिली स्टेप आहे आणि जेव्हा लाईफ सुधारायला चालू होतं ना मित्रांनो, त्यावेळेस काय होतं की सिस्टीम सिंक मध्ये येतात आणि या सिस्टीम सिंक मध्ये आल्यामुळे आपल्याला एक आपण स्वतः बदललेला व्यक्ती म्हणून स्वतःला पाहायला लागतो आणि हेच अल्टिमेटली आपल्यामध्ये चेंज झाल्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे जात राहतो आणि नंतर आपले गोल्स अचीव करतो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.